मेसेज आला असेल की ₹3000 PMSYM पंजीकरण 31/3/2026 असा मेसेज प्रत्येकाच्या मोबाईलवरती आला आहे आणि प्रत्येकजण कन्फ्यूज आहे. नेमका हा योजना कोणती आहे ज्या योजनेमार्फत तुम्हाला महिन्याला ₹3000 मिळणार आहेत, शिवाय शेवटची तारीख 31/3/2026 दिलेली आहे. नेमका हा प्रकार काय आहे, प्रत्येकजण कन्फ्युजन आहे. परंतु टेन्शन घ्यायचं नाही, मी आजच्या व्हिडिओमधून तुम्हाला सर्व सांगणार आहे की या योजनेसाठी पात्र कोण असणार आहे किंवा या योजनेसाठी तुम्हाला 3000 कधीपासून सुरू होणार आहेत, त्याचा फॉर्म ऑनलाईन पद्धतीने तुम्ही 2 मिनिटात मोबाईलवरून कसे भरू शकता. त्यासाठी तुम्हाला 3 कागदपत्रांची गरज आहे. ती कागदपत्रे कोणती? कागदपत्रे अगदी सोपे आहेत. तुमच्याकडे जे आहेत तीच कागदपत्रे तुम्हाला वापरून तुम्हाला फॉर्म भरायचा आहे. शिवाय यासाठी पात्रता काय असणार आहे, हे पैसे तुम्हाला केव्हापासून चालू होणार ह्याची सर्व माहिती आपण आजच्या व्हिडिओमधून डिटेलमध्ये पाहणार आहोत. व्हिडिओ जराही स्किप न करता शेवटपर्यंत पाहायचा आहे, कारण तुम्हाला शेवटी मी पहिल्यांदा या योजनेबद्दलची पात्रता, कागदपत्रे, वयाची अट किंवा तुम्हाला दर महिन्याला थोडीशी अमाऊंट, अगदी स्मॉल अमाऊंट भरायची आहे. त्यानंतर तुम्हाला ₹3000 पेन्शन चालू होणार आहे. तर ही अमाऊंट काय असणार आहे, ती वयानुसार ठरणार आहे. ती काय असणार आहे ती अगोदर सांगणार आहे आणि शेवटी तुम्हाला फॉर्म कसा भरायचा ते सुद्धा मी सांगणार आहे. त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. चॅनलवर पहिल्यांदा आला असेल तर पुढील आणि महत्त्वाच्या अपडेटसाठी चॅनल सबस्क्राईब करा. त्याचबरोबर शेजारील बेल आयकॉन सुद्धा ऑन करून ठेवा, म्हणजे असेच महत्त्वपूर्ण अपडेट तुमच्यापर्यंत रेग्युलर पोहोचत राहते. नमस्कार, मी पूनम आणि तुम्ही पाहत आहात पुन्हा एक नवीन अपडेट. तर केंद्र सरकारकडून एक योजना चालू करण्यात आली होती मागे, की प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना. या योजनेअंतर्गत तुम्हाला एक कार्ड काढायचं होतं, ज्या कार्डचं नाव आहे ई श्रम कार्ड. ई श्रम कार्ड ज्यांच्याकडे आहे त्याच लोकांना हे जे फॉर्म आहे तो फॉर्म भरता येणार आहे आणि ₹3000 लाभ हा घेता येणार आहे. तर ही जी योजना आहे ती योजना कोणासाठी आहे नक्की, तर बघा, वयाच्या 60 वर्षानंतर कामगारांना महिन्याला ₹3000 पेन्शन मिळणार आहे सर्व कामगारांना. त्यामध्ये कोण कोण येणार आहे बघा, तर घरगुती कामगार, त्यानंतर रस्त्यावरील विक्रेते येणार आहेत, त्यानंतर मध्यान्ह भोजन कामगार करणारे कामगार येणार आहेत, त्यानंतर डोक्यावर ओझे वाहणारे कामगार येणार आहेत, त्यानंतर विटभट्टी कामगार येणार आहेत, चांभार, त्यानंतर न्हावी, त्यानंतर कचरा गोळा करणारे कामगार येणार आहेत, दुय्यम मजूर धोबी कामगार येणार आहेत, त्यानंतर घरकाम करणारे कामगार येणार आहेत, बांधकाम कामगार येणार आहेत. अशा सर्व कामगारांचा, थोडक्यात असंघटित कामगारांचा जो कामगार आहेत त्यांचा समावेश या योजनेमध्ये करण्यात आलेला आहे. असंघटित म्हणजे काय, तर थोडक्यात ज्यांना संरक्षण नाही आणि ज्यांचा एखाद्या जॉब अंतर्गत PF कटत नाही, अशा सर्व कामगारांसाठी ही योजना आहे. खास करून गृहिणींसाठी ही योजना खूप महत्त्वाची आहे, कारण ज्या गृहिणी आहेत त्यांचा कुठेही PF कट होत नसतो, काही नसतो. त्यामुळे गृहिणींसाठी 60 वर्षानंतरचा एक सपोर्ट म्हणून ही योजना अतिशय महत्त्वाची आहे. या योजनेसाठी वयाची अट आहे 18 ते 40. 18 ते 40 वर्षातील कोणताही व्यक्ती या योजनेसाठी फॉर्म भरू शकतो आणि या योजनेचा लाभ हा घेऊ शकतो. आता यासाठी तुम्हाला फॉर्म भरायचा आहे, तर फॉर्म कसा भरायचा हे आपण पुढे पाहणारच आहोत. परंतु आता वयानुसार तुम्हाला काही रक्कम महिन्याला भरावी लागणार आहे. म्हणजे आता 60 वर्षानंतर तुम्हाला ही ₹3000 पेन्शन चालू करायची असेल तर वयानुसार तुम्हाला काही रक्कम अगोदर दर महिन्याला भरावी लागणार आहे. अगदी स्मॉल अमाऊंट म्हणजे 50 ते 200 रुपयांपर्यंत रक्कम तुम्हाला भरावी लागणार आहे. आता ही रक्कम तुमच्या वयानुसार ठरणार आहे. म्हणजे थोडक्यात इन्शुरन्सचं जसं प्रीमियम भरलं जातं तसंच याचं प्रीमियम तुम्हाला भरायचं आहे. परंतु इन्शुरन्सचं प्रीमियम हे जास्त असतं, परंतु याचं प्रीमियम गव्हर्नमेंटची योजना असल्यामुळे, केंद्र शासनाची योजना असल्यामुळे याचं प्रीमियम खूप छोट्या प्रमाणात आहे, खूप स्मॉल अमाऊंटमध्ये आहे. नेमकं प्रीमियम किती आहे, ₹50पासून फक्त ₹200 पर्यंत अमाऊंट तुम्हाला महिन्याला भरावी लागणार आहे. आणि त्यानंतर तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला ही योजनेचे जे ₹3000 आहेत ते ₹3000 चालू होणार आहेत. सर्वात महत्त्वाचं म्हणजे जर तुम्हाला ही योजना मधूनच सोडून द्यायची असेल, म्हणजे तुम्हाला असं वाटलं
की मी 10 वर्ष पैसे भरलेले आहेत आणि मला ही योजना आता नको आहे, मला सोडून द्यायची आहे, असं जर वाटत असेल तरी तो सुद्धा ऑप्शन आहे. तुम्हाला तिथंपर्यंतचे सर्व जे तुमचे पैसे आहेत ते परत दिले जाणार आहे आणि तुमची ती योजना तिथून डिस्कंटिन्यू केली जाणार आहे. हा सुद्धा महत्त्वाचा ऑप्शन त्यामध्ये ॲड आहे. महत्त्वाचं म्हणजे हा ऑप्शन गव्हर्नमेंटच्या योजनेत कोणत्याही ॲड नसतो, परंतु या योजनेमध्ये हा ऑप्शन ॲड आहे. त्यानंतर बघा, वयाची अट मी तुम्हाला 18 ते 40 सांगितलेले आहे. 40 वर्ष याचा हप्ता कसा येतो, तर ज्याचं कमी वय आहे त्यांना कमी प्रीमियम आणि ज्याचं जास्त वय आहे त्यांना जास्त प्रीमियम येणार आहे. जास्त म्हणजे किती, 200 रुपयेपर्यंत. आता वयानुसार बघा किती प्रीमियम येणार आहे ते बघा. 18 वर्ष जर तुमचे असतील तर तुम्हाला 55 रुपये दर महिन्याला तुमच्या वयाच्या 60 वर्षापर्यंत भरायचे आहेत आणि 60 वर्षानंतर तुम्हाला महिन्याला 3000 रुपये पेन्शन मिळणार आहे. त्यानंतर 20 वर्ष जर तुमचं असेल तर तुम्हाला 65 रुपये महिन्याला भरायचे आहेत. महिन्याला 65 रुपये भरल्यानंतर तुम्हाला तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर 3000 रुपये हे मिळणार आहेत. त्यानंतर 30 वर्ष तुमचं जर 30 वय असेल तर तुम्हाला महिन्याला 105 रुपये भरायचे आहेत आणि जर तुमचं 35 वय असेल तर तुम्हाला महिन्याला 150 रुपये भरायचे आहेत आणि जर तुमचं वय 40 असेल तर तुम्हाला महिन्याला 200 रुपये भरायचे आहेत. असे तुम्हाला अमाऊंट ही प्रीमियमवरून भरायची आहे आणि या हे जर तुम्ही प्रीमियम भरलं, तुम्ही बघितलं तर खूप स्मॉल अमाऊंट आहे. इकडं तिकडं कुठेही आपले 50 ते 55 रुपये जातात आणि तुम्ही जर या योजनेत अशी गुंतवणूक केली तर तुमच्या वयाच्या 60 वर्षानंतर तुम्हाला खात्रीशीर महिन्याला 3000 रुपये मिळणार आहेत. कारण ही केंद्र सरकारची योजना आहे आणि सरकारची योजना असल्यामुळे तुमची ही योजना कंटिन्यू पुढे चालू राहणार असं सुद्धा केंद्र सरकारने सांगितलेलं आहे. त्यानंतर बघा, मासिक उत्पन्न 15,000पेक्षा कमी असते त्यांनाच ही योजना ही मिळणार आहे. म्हणजे मासिक उत्पन्न ज्यांचं 15,000, आता थोडक्यात 15,000 अशी अट लावलेली आहे, परंतु त्यामध्ये मी मगाशी ज्यांची नावं सांगितली, असंघटित कामगार म्हणजे ज्यांचा PF कटत नाही असे सर्व जे कामगार आहेत ते कामगार या योजनेअंतर्गत लाभ घेऊ शकतात. आता महत्त्वाचं म्हणजे तुम्हाला यासाठी कागदपत्रे कोणती लागणार आहेत ते पाहणं सुद्धा तितकंच गरजेचं आहे. पहिलं कागदपत्र आहे ते म्हणजे तुम्हाला पहिलं आधार कार्ड तुमचं लागणार आहे. त्यानंतर आधार लिंक केलेलं बँक अकाउंट नंबर आणि IFSC कोड असतो तो तुम्हाला तिथं फिल करावा लागणार आहे फॉर्म भरताना, त्यामुळे तोही तुम्हाला लागणार आहे. त्यानंतर तुमचा मोबाईल नंबर ज्याच्याशी तुमचं आधार लिंक केलेलं आहे असा मोबाईल नंबर आणि ई-श्रम कार्ड नंबर तुम्हाला लागणार आहे, ज्याचे फॉर्मची सुरुवात ई-श्रम कार्ड नंबर टाकूनच होणार आहे. त्यामुळे तुमचं ई-श्रम कार्ड तुम्ही 2 मिनिटात मोबाईलवरून डाउनलोड करू शकता. ते डाउनलोड करा आणि ई-श्रम कार्डवरून कार्डचा जो नंबर आहे तो तिथे तुम्ही टाकायचा आहे आणि तुमचं जो फॉर्म आहे तो फॉर्म फिल करायचा आहे. तुम्ही यामध्ये इयरली, हाफली किंवा क्वार्टरली सुद्धा प्रीमियम भरू शकता. म्हणजे असं नाही की महिन्यालाच तुम्ही पैसे भरायचे असं नाही, तुम्ही एकदम इयरली अमाऊंट सुद्धा या योजनेमध्ये भरू शकता. हाफ इयरली दर 6 महिन्याला सुद्धा भरू शकता किंवा दर 3 महिन्याला सुद्धा या योजनेमध्ये तुम्ही जे प्रीमियम म्हटलं तरी चालेल, प्रीमियम हे भरू शकता. आता फॉर्म झाल्यानंतर तुम्हाला फॉर्म भरून झाल्यानंतर तुम्हाला PMSYM कार्डसुद्धा मिळणार आहे. म्हणजे प्रधानमंत्री श्रमयोगी मानधन योजना या नावाने तुम्हाला एक कार्डसुद्धा मिळणार आहे, जे की तुम्ही कार्ड खूप जपून ठेवायचं आहे. तो तुमचा वयाच्या 60 वर्षानंतर पेन्शन मिळण्यासाठी पुरावा आहे. त्यामुळे फॉर्म भरल्यानंतर फॉर्म जे कार्ड आहे ते तुम्हाला अतिशय महत्त्वाचं जपून ठेवायचं आहे. ते कार्ड महत्त्वाचं असणार आहे एक पुरावा म्हणून. आता फॉर्म कसा भरायचा ते आपण पाहूयात. तर बघा, हा फॉर्म भरण्यासाठी तुम्हाला ई-श्रम असं गुगलवरती टाईप करायचं आहे. ई-श्रम कार्ड टाईप केल्यानंतर तुम्हाला पहिलीच वेबसाईट पोर्टल येणार आहे. ई-श्रम असं पोर्टल येणार आहे. ते ई-श्रम लिहिलं आहे त्याच्यावर तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पुढे तुम्हाला गो मेनू पेज, मेन पेज यावरती क्लिक करायचं आहे. हे बघा इथं आलेलं आहे गो मेन पेज. या गो मेन पेजवरती क्लिक करायचं आहे. त्यानंतर तुम्हाला हे एक असं पेज दिसणार आहे. बघा असं पेज दिसणार आहे. स्क्रोल करायचं आहे. स्क्रोल केल्यानंतर खाली ऑप्शन आहे तुम्हाला रजिस्ट्रेशन ऑफ ई-श्रम, त्यानंतर प्लॅटफॉर्म वर्कर्स रजिस्ट्रेशन ऑन श्रम, त्यानंतर फॉर पेन्शन ऑफ RS 3000 मंथ मानधन.com आणि खाली संख्या दिलेली आहे ई-श्रम कार्ड्स इश्यू केलेले ज्यांनी आहेत तेवढ्यांची. किती आहेत? 31,57,95,522
असंघटित कामगार आहेत ज्यांनी हे कार्ड इश्यू केलेलं आहे, त्यातील मानधन.in जो 3 नंबरचा ऑप्शन आहे त्या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केल्यानंतर बघा पुढं कसं पेज दिसणार आहे. त्या ऑप्शनवरती क्लिक केलं, बघा लोड होत आहे पेज. 1 मिनिट. यामध्ये पहिला ऑप्शन आहे तुम्हाला सेल्फ एनरोलमेंटचा. हा ऑप्शन झूम करायचा आहे आणि या ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. या ऑप्शनवरती का तर तुम्हाला मोबाईलवरती OTP जाणार आहे आणि तुमचं OTP थ्रू तुमची पुढची प्रोसेसिंग चालू होणार आहे. यामध्ये तुम्हाला मोबाईल नंबर टाकायचा आहे, प्रोसीड करायचं आहे, तुमचा OTP जाणार आहे. त्यानंतर तुम्हाला OTP टाकून घ्यायचा आहे. OTP टाकल्यानंतर पुढे हे तुमचं असं पेज, डॅशबोर्ड पेज ओपन होणार आहे. तिथं 3 लाईन दिसत आहे, त्या 3 लाईनवर क्लिक करायचं आहे. खाली 2 नंबरला ऑप्शन दिसतो सर्व्हिस ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर पहिला ऑप्शन दिसतो एनरोलमेंट ऑप्शनवरती तुम्हाला क्लिक करायचं आहे. त्यानंतर त्यामध्ये पहिला ऑप्शन दिसतो PMSYM या ऑप्शनवरती क्लिक करायचं आहे आणि त्यानंतर तुम्हाला असा पॉपअप दिसत आहे, येसवरती क्लिक करायचं आहे आणि पुढे तुमचा फॉर्म हा ओपन होणार आहे. अतिशय फॉर्म सोपा आहे. यामध्ये पहिलं तुम्हाला तुमचा UAN नंबर म्हणजे तुमचा ई-श्रम कार्डवरती एक नंबर असतो, तो ई-श्रम कार्डचा नंबर टाकायचा आहे. त्यानंतर तुमची सेकंडला डेट ऑफ बर्थ डेट टाकायची आहे. आधारमार्फत तुम्हाला व्हेरिफिकेशन करायचं आहे, तर आधार नंबर टाकायचा आहे आणि व्हेरीफाय करायचं आहे. पुढे व्हेरीफाय झाल्यानंतर पुढची स्टेप आहे तुमचं नाव टाकायचं आहे, जिथं सबस्क्रायबर नेम लिहिलेलं आहे तिथं. त्यानंतर ईमेल ID आणि मोबाईल नंबर टाकून व्हेरीफाय करायचं आहे. पुढे बघा तुमचा ॲड्रेस टाकायचा आहे, जिथे पहिलं तुम्ही स्टेट सिलेक्ट करायचं आहे. स्टेट सिलेक्ट करून घ्या, तुमचं जे असेल स्टेट कोणतंही असेल, महाराष्ट्र असेल, उत्तराखंड कोणतं असेल ते तुम्ही स्टेट सिलेक्ट करून घ्या. त्यानंतर पुढे गेल्यावरती तुमचं स्टेट सिलेक्ट झाल्यानंतर तुम्हाला डिस्ट्रिक्ट म्हणजे तुमचा जिल्हा सिलेक्ट करायचा आहे, तुमचा पिनकोड टाकायचा आहे आणि तुमचं रिजन जे आहे ते तुम्हाला टाकायचं आहे. त्यानंतर तुम्हाला अदर डिटेल्समध्ये कॅटेगरी तुमची टाकायची आहे. सिलेक्ट तुमचं ऑक्युपेशन काय आहे ते टाकायचं आहे आणि हे जे 2 ऑप्शन आहेत ते नो करायचे आहेत. त्यानंतर तुम्हाला शेवटी सबमिट बटनवर क्लिक करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक छोटासा मॅन्डेटरी फील्ड फॉर्म एक येतो, खाली येतोय बघा. त्यामध्ये तुम्ही बँक डिटेल टाकायचे आहेत. मी आता इथे दाखवत नाही कारण सेफ्टी महत्त्वाची आहे. तिथे तुमची बँक डिटेल टाकायची आहेत आणि सबमिट करायचं आहे. सबमिट केल्यानंतर तुम्हाला एक कार्ड मिळणार आहे, ते कार्ड तुम्ही डाउनलोड करायचं. फॉर्म पूर्ण भरून झाल्यानंतर कार्ड आहे ते डाउनलोड करायचं आहे आणि ते कार्ड महत्त्वाचं म्हणजे व्यवस्थित ठेवायचं आहे. तुम्ही मोबाईलमध्ये कोणत्याही फोल्डरला सेव्ह करून ठेवा. ते कार्ड महत्त्वाचं आहे कारण तुम्हाला पुढे जर पेन्शन घ्यायची असेल तर ते कार्ड तुम्हाला दाखवावं लागणार आहे. सो हा व्हिडिओ जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा कारण प्रत्येकाला हा मेसेज आलेला आहे, त्यामुळे प्रत्येकाला हा व्हिडिओ माहीत असणं गरजेचं आहे. त्यामुळे जास्तीत जास्त ठिकाणी शेअर करा. भेटूयात पुढच्या एका नवीन अपडेटसोबत. तोपर्यंत धन्यवाद.